मुंबई शहरात तसेच MMR विभागामध्ये ठिकठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत। कदाचित आपलाही परिसर यापैकी एखाद्या विभागात येतच असेल। यामुळे आतापर्यंत आपल्यापैकी अनेकांची डोकेदुखी वाढली असली तरी आता काम शोधू पाहणाऱ्या अनेक बेरोजगारांसाठी हेच मेट्रोचं काम एक सुवर्ण संधी ठरणार आहे। भविष्यात शहरात मेट्रोचं विशाल जाळं तयार होणार आहे आणि यामुळे अनेक उमेदवारांना रोजगाराची संधी सुद्धा निर्माण होणार आहे। अर्थातच या गोष्टीला प्रारंभ झाला असून आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेबद्दल माहिती घेऊन आलेलो। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। प्राप्त माहितीनुसार मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये आता विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची संधी असणार आहे, कारण या पदांवर नोकरी मिळवलेल्या उमेदवारांना तब्बल 2 लाखांपर्यंतचा पगार ऑफर केला जाणार आहे। तुम्हाला सुद्धा मुंबई मेट्रो मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा वेळ न घालवता लगेचच अर्ज करू शकता। या जागा नेमक्या कोणत्या पदांसाठी आहेत, अर्ज कसा करायचा आहे, अर्जाची शेवटची तारीख कोणती आहे, पगार, वयोमर्यादा आणि पात्रता निकष याविषयीची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया। मुंबई मेट्रोमध्ये अंतर्गत सहाय्यक महाव्यवस्थापक, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता ही पदं भरली जायची आहेत। मात्र उमेदवारांकडून सध्या अर्ज मागवण्यात आलेले आहेत। या पदांसाठी मुंबई मेट्रोच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच mmrcl.com वर 27 नोव्हेंबर पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। रिक्त जागा किती? सहाय्यक महाव्यवस्थापक सिव्हिल 1 पद, उपअभियंता स्थापत्य 5 पदं, कनिष्ठ अभियंता स्थापत्य 1 पद अशी एकूण 7 पदं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत भरली जाणार आहेत। यासाठीचे पात्रता निकष काय आहेत तेही पाहूया। मुंबई मेट्रो मधील सहाय्यक महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक या पदांसाठी अर्ज करायचा असल्यास उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण वेळ सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली असणं आवश्यक आहे। ज्युनियर असिस्टंटसाठी पूर्ण वेळ सिव्हिल इंजिनियर पदवी किंवा डिप्लोमा असणं अनिवार्य आहे। याशिवाय पदानुसार अनुभवही महत्त्वाचा असेल। अधिकृत वेबसाईटवरील नोटिफिकेशन मध्ये याविषयीचे सविस्तर तपशील सुद्धा आपण तपासून पाहू शकता। यासाठीची वयोमर्यादा काय आहे तेही आपण पाहूया। मुंबई मेट्रोच्या या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांचं कमाल वय म्हणजेच जास्तीत जास्त मॅक्झिमम वय हे 35 इतकं असणं गरजेचं आहे। उमेदवारांच्या वयाची गणना 1 नोव्हेंबर 2024 नुसार केली जाईल। तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवड प्रक्रिया कशी असेल, तर या भरतीसाठी उमेदवाराची नियुक्ती ही मुलाखतीच्या आधारे होणार आहे। उमेदवाराला शैक्षणिक अटी पात्र करणं गरजेचं असणार आहे। ही भरती कंत्राटी आणि प्रतिनियुक्तीवरती केली जाणार आहे। यामध्ये उमेदवारांची निवड कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय थेट वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे। 28 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। पुन्हा एकदा लक्षात घ्या, 28 डिसेंबर 2024 पर्यंतच आपण या पदांसाठी अर्ज करू शकणार आहात। या भरतीविषयी सखोल माहिती अधिसूचनेमध्ये सुद्धा नमूद करण्यात आलेली आहे। आणि आता आपण वळूयात सगळ्यात महत्त्वाच्या आणि शेवटच्या मुद्द्याकडे, ते म्हणजे या पदांसाठीची वेतन मर्यादा किती असेल। सहाय्यक महाव्यवस्थापक पदासाठी उमेदवारांचा किमान CTC म्हणजेच कॉस्ट टू कंपनी हा 8 लाख रुपयांपर्यंत असू शकतो। उपअभियंता पदासाठी उमेदवारांचा किमान CTC हा 5 ते 6 लाख रुपये आणि कनिष्ठ अभियंता पदासाठी उमेदवारांचा CTC 5 लाख रुपयांपर्यंत असू शकतो। त्यानंतर या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना पदानुसार 35,280 रुपये ते 2 लाख रुपयांपर्यंतचा पगार मिळू शकतो। अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहीर अधिसूचनेचा सुद्धा आढावा घ्यावा। यासाठी उमेदवारांना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकृत संकेतस्थळावरती अधिसूचना प्राप्त होईल। आपले अन्यही काही प्रश्न असल्यास आपण कमेंटमध्ये आम्हाला ते नक्की विचारा। याविषयीची माहिती आम्ही आपल्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करू। आपणही जर अर्ज करू इच्छित असाल किंवा आपल्या ओळखीत कुणाला अर्ज करण्यासाठी किंवा आपल्या ओळखीत मित्रांमध्ये, कुटुंबामध्ये कोणी अर्ज करण्यासाठी इच्छुक असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा। आणि असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।